हे सगळं काय चाललेलं आहे ह्याचं पत्रकार म्हणून कव्हरेज देण्याचं काम आपले गंगाराम वारांगडे सर करतात। मी विनंती करतो की डॉक्टर वलकर साहेबांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि स्वागत करायचं आहे। धन्यवाद सर। मी डॉक्टर वलकर साहेबांना पुन्हा विनंती करतो की सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री विलासजी गहला साहेब यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे। टाळ्या कमी नका पडू देऊ। त्यानंतर आपल्या ह्या चौकासाठी किंवा तारपा चौकच्या निर्मितीसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या विक्रमगड तालुक्यामध्ये 9 ऑगस्ट साजरा करण्याची सुरुवात केली असे धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय श्री भालचंद्र मोरगा सर, मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे। सर्वप्रथम आपल्या आदिवासी समाजाला एक जोरात आवाज काढा। भूक लागलेली आपल्याला तो आवाज जरा मोठा करा। जय जवान जय जवान। आज आपल्या या विक्रमगड तालुक्यात सुरुवात आपली 2000 सुरुवातीला आपण बारो काकाच्या याच्यातून आज आपल्या नाका हळूहळू एकत्र यायला लागले। असाच जे लोक आपण उभे राहून पाहतात, आपले लोक रॅलीत फिरतात, तर तसं करू नका। कारण आपली रॅली ही समाजाची ताकद आहे। ही ताकद दाखवण्यासाठी आपण जे आदिवासी संघटनेची समिती आहे त्याच्या माध्यमातून आपण एकवटलेला म्हणून आज जे नाशिकचे जी पोरं बसलेले आहेत 17 पदासाठी आज ते डेट समिती आहेत सुभाष काकड सर आणि काय आपले ते प्रत्येक डेट पोरं आहेत त्यांना भयानक तिथं जे 5 उपोषण बसले आहेत त्याची कळवळ पाहून आम्हाला अक्षरशः दुःख झाला। आम्ही धूप साहेब, डॉक्टर साठे आणि योगेश पुरसा असे आपल्या शिष्टमंडळाला आम्ही भेट दिली। कारण काय होणार माहिती का, आपला समाज हा जर एकत्र आला तर आपल्याला पुढे भविष्यात आपल्याला कोणी हात लावू शकत नाही। जर वेगवेगळ्या धुमाकडे गेलो तर आपल्याला कोणी पण हात लावू शकतो। म्हणून माझे एक रिक्वेस्ट विनंती आहे की जसं आपण तारपा चौकीचं उद्घाटन होतो पण आपले जेव्हा समाजाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आपल्याला एकत्र आला पाहिजे। ते पक्ष बाजूला ठेवा, पक्ष येऊ नका, समाज म्हणून एक व्हा। कारण आम्ही एकच अशी चळवळ आहे। आज आपले जसं सांगितलंय किरण गलाने तर पुढे आपल्याला काय धोके होणार आहेत, कारण आपलं आरक्षण देणार आहे। आज आम्ही 7 डोळ्यासमोर करतो विक्रमगड ही समोरची नगरपंचायतमध्ये एकूण 17 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक आदिवासी आहेत। अध्यक्ष आपला नाही, उपाध्यक्ष आपला नाही, बांधकाम सभापती आपला नाही। अरे आपल्याला काय हे मिळतो आपल्या समाजाला नाही। तर हे अशी भविष्यात पिढी आपली हे होणार आहे। त्याच्यासाठी हे जे आदिवासी संघर्ष समिती जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे। याच्यासाठी आपले तमाम आदिवासी बंधूंना मी एक रिक्वेस्ट करतो की निर्भय असा प्रसंग निर्माण झाला तिथं सर्व समाजाने एकत्र या। कारण आपण ही ताकद आहे, ही ताकद दाखवण्यासाठी आज आपल्याला आजोबा आहे नाही तर आपल्याला ही ताकद कायम टिकली पाहिजे। याच्यासाठी वेळ जसा 22चा मोर्चा झाला विक्रमच्या नाक्यावर तो असा एक मोर्चा झाला का त्या मोर्चाचे संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली। त्याच पद्धतीने आपला समाज एकवटला पाहिजे। तर हे समाजाला मी छोटासा एक कार्यकर्ता एक वक्ता म्हणून बोलतो आणि मी समाजाचं एक हे आहे तर मी त्या समाजामध्ये जन्माला आलं म्हणून मला एक अभिमान आहे। आणि याच्यासाठी जे आपले आदिवासी संघर्ष समिती आहे विक्रमगडची, या आदिवासी संघर्ष समितीच्या मार्फत सर्व चंद्रकांत सौरादाला यांनी वेळोवेळ आपल्याला सहकार्य केलेलं आहे। आधी शिक्षक मंडळ आहे आणि सर्व बीएड कृती समिती आणि ते 17 पदं भरण्यासाठी आज आपले इथं मोहन वेळ असतील, त्याच्या विशेष सिस्टर असतील, हे एकदम आणि महेश पाडेकर, कैलास गवारे हे एकदम येणारीच कार्यकर्ते अशी पोरांनी एकत्र येऊन आपल्याला हा कार्यक्रम पुढच्या वेळेस आपला एक जोशात झाला पाहिजे। यासाठी जे गावागावात कार्यक्रम करण्यापेक्षा विक्रमगडला या आणि एक दिवस आपल्याला असा दाखवा की संपूर्ण आम्ही एक आहोत, एक नारा, एक आदिवासी असा एक निर्माण झाले पाहिजे। यासाठी मी आज सहयोगाने मला 2 बोलण्याचे शब्द दिले त्याबद्दल मी त्यांचे आभारी। जय आदिवासी जय जवान।